कम इन. सर तुम्ही बोलावलत. मूल्य परत जाऊ दे. तू तू बस ना प्लीज. सर हे बघा तुम्हाला जे काही बोलायचं ते प्लीज लवकर बोला ना. मूल्य अगं तुला बोलायचं होतं ना. नाही काही नाही. मूल्य कमॉन बोल ना, काय झालंय? हे बघ मला बोलायचंय पण आत्ता नको. आपण ऑफिस नंतर शांतपणे बोलूया. अगं पण आत्ता काय प्रॉब्लेम आहे? वेदांत मी म्हटलं ना आत्ता नको प्लीज. बरं ठीक आहे, मग ऑफिस नंतर कॅफेमध्ये जाऊया. नाही नाही नको. कॅफे वगैरे अजिबात काही नको. का? हे बघ वेदांत, आता एकतर ऑफिस, माझं घर किंवा मग तुझं घर, बस. त्या व्यतिरिक्त आपण नको भेटूया. सी अमूल्य, मी तुला फोर्स नाही करत आहे, पण तू असं का ठरवलंयस? म्हणजे अण्णा काही म्हणाले का? अण्णा काल म्हणाले की आता मुलांनीच आपल्या मर्यादा ओळखाव्या आणि आखून घ्याव्या. मग आता म्हणजे यावर काय बोलू मी? मला काही कळत नाहीये. जाऊ दे, आपण ऑफिस नंतर बोलूया. सुमन हा पेढा घे आणि तोंड गोड कर. आरती तू पण तोंड गोड कर. आता विचारा कशाबद्दल पेढा? कसला पेढा आहे? आपल्या आद्याकडे गोड बातमी आहे. अगं बाई हो, किती छान. अभिनंदन सुमती आजी. थँक्यू हा आरती आत्या. ए पण मला वाटलं तुम्हाला माहिती असेल. अगं नाही, आम्हाला कुठून कळणार? आद्याला चक्कर आली ना तेव्हा अमूल्यच होती तिथे आणि अमूल्याला जरा संशय आला म्हणून अमूल्यच म्हणाली की वहिनी जरा डॉक्टरकडे जाऊन ये. या बाबतीत पक्की अमूल्य. म्हणजे डॉक्टर कसं पेशंट बद्दल इतरांना काही बोलत नाहीत ना, हे तत्व अगदी बरोबर पाळलंय तिने. ए तुम्ही दोघींनी जरा बसा ना प्लीज. ये सुमन हे घे. हे तू ए थांब 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 ताई थांब. हे काय करतेस तू? आरतीच्या लग्नासाठी आहेत, राहू देत. ताई नाही, पैसे नकोय. सुमन घरात शुभ कार्य आहे ना, असू देत. हौशी अगं खरंच नको, याची काहीच गरज नाहीये. आरती तू तर यात पडूच नकोस. ताई नाही ग, हे पैसे मी घेणार नाहीये. सुमन सांगितलं ना, अगं घरात शुभ कार्य आहे, लागतील, असू देत. आणि हे बघ मला माहितीये अण्णा पेशंट्स कडून खूप कमी पैसे घेतात, त्यामुळे असू देत हे पैसे. ताई हे बघ, हे मलाही आवडणार नाहीये आणि अण्णांनाही चालणार नाहीये. हे तर खूप बोलतील मला. अण्णांशी काय बोलायचं ते मी बोलते. तू नको टेन्शन घेऊ. ताई नाही ग, खरंच नको. हे बघ सुमन, तू बहीण आहेस माझी आणि आरती भाची आहे. हवं तर हा आहेर आहे असं समज ना. हौशी अगं काय आहे हे? आहेर म्हणून मी हे एवढेच घेईन, बाकीचे तू घेऊन जा. सुमन आहेर मी करणार आहे की नाही म्हणजे मी ठरवणार. हे एवढे तरी तुला ठेवायलाच हवे. ताई अगं सुमन सांगितलं ना ठेव म्हणून. आणि हे बघ, हे पैसे मला परत नकोयत. आणि आरती तुझं लग्न आहे की नाही, लग्न मस्त एन्जॉय कर, भरपूर मज्जा कर. बोलत काय बसले, चला निघायचंय मला. चला मावशी पाय पडते. सुखी राहा. बर ताई, लग्नाला सहकुटुंब यायचंय, घरी सगळ्यांना सांगून ठेव. सांगते. बरं चल आता निघते मी. चल बाय बाय.
सावकाश. नमस्कार बरं. सुखी राहा. आजी सुखी राहा. बाळ धष्टपुष्ट होऊ देत आद्या खूप छान वाटते माहिती, शब्दात सांगता येत नाही हा आनंद. किती मस्त आहे ना, छोटस बाळ येणार आहे घरी आणि मला आजी म्हणणार. नाही पण नूतन, माझं प्रमोशन तुझ्यापेक्षा जास्ती आहे बर का. बरं आद्या, आता वाकायचं नाही, जड काही उचलायचं नाही, पोटभर जेवायचं आणि छान आराम करायचा. आणि तुला काही खावंसं वाटलं ना तर मला सांग. हो, मला आता ऍक्च्युली काहीतरी गोड खावंसं वाटतंय. अगं मग पौष्टिक लाडू करून देते ना तुला लगेच. लगेच. ए बाय द वे, मला काहीतरी महत्वाचं सांगायचं. होणाऱ्या भाच्याचं किंवा भाचीचं नाव मी ठेवणार आहे. अरे पण तू घरात असला पाहिजेस ना नाव ठेवायला. ए विक्रांत, मला सांग, तू आता ह्या वेळेला घरी कसा? अगं तू येणार म्हणून सारिकाकडनं परमिशन काढून खास सुट्टी घेतली आहे मी. कामाच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहे हा ती. हो ते मला माहिती. आद्या, तुझ्या होणाऱ्या बाळासाठी आता मला स्वेटर विणायला पाहिजे, हो की नाही? अगं आजी, खूप वेळ आहे अजून. अगं दिवस कसे निघून जातील कळणार सुद्धा नाही बाळा. आणि आता तुम्ही दोघं सुद्धा ना तयारीला लागा बर का. हो. हो सुमन, चला चला निघालो आम्ही. अहो अहो थांबा थांबा. सुमन, मला किती वेळा सांगितलं मी, मला क्लिनिकला जाताना अजिबात थांबू नका. तिथे सगळे पेशंट्स माझी वाट बघत असतात, मला अजिबात आवडत नाही ते. माहिती हो मला. मग जरा एक क्षण शांत उभे राहा बरं. आणि काय करू? अरे सुमन, हे काय आता? काही नाही, या. अरे पण हे काय केलं काय तुम्ही? काही नाही हो. सांगू का, हा, अमूल्या तुम्हाला तिचा हिरो मानते, आदर्श मानते, म्हणून तिने मिठी मारली. आपल्या होणाऱ्या जावयानी मिठी मारली. त्या सगळ्यांना खूप कौतुक आहे तुमचं. अर्थात माझ्या मनातही कौतुक आहेच आहे. पण आज असं लक्षात आलं की मी तर तुमची बायको आहे, म्हणजे मी किती भाग्यवान आहे. अरे बापरे. अच्छा अच्छा, आता हे काय आणखी नवीन? नवीन काही नाही हो, मग मनात असतंच माझ्या, पण व्यक्त करायचं राहून जात. सुमन, काही काही गोष्टी व्यक्त न करताही कळतात. पण आज व्यक्त व्हावंसं वाटलं. अरे पण खरं सांगू का, खरं तर ना तुमच्यापेक्षा जास्त भाग्यवान मी आहे. कसं काय? कारण माझ्या मुलींमुळे या जगातला सगळ्यात भाग्यवान बाप मी आहे. तुमच्यामुळे या जगातला सगळ्यात भाग्यवान नवरा मी आहे. म्हणजे आहे की नाही मी तुमच्यापेक्षा जास्त भाग्यवान? काहीतरी असतं तुमचं. कसं आहे, आणि हे बघा, म्हणजे घरापेक्षाही मी माझ्या पेशंट्सना जास्ती महत्त्व देतो. माझा जास्तीत जास्त वेळ तिकडे क्लिनिकमध्येच असतो की नाही? पण तरी सुद्धा तुम्ही माझं एक घर उभं केलं, या घराला घर पण दिलं. माझ्या मुलींवरती खूप छानसे संस्कार केलेत. एक बायको म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थित पार पडल्यात. आहे की नाही? तुमच्यापेक्षा जास्त भाग्यवान आहे की नाही मी? पुरे. आणि खरं सांगू का, मला आता असं वाटतंय ना की मी माझं हे जे आशिष तुंपलवार नाव आहे ना, ते बदलून भाग्यवान तुंपलवार असं करू काय? या आता तुम्ही. येऊ नक्की. हो. बरं, चल. मी हे प्रेझेंटेशन रेडी केलंय, ते तू पण एकदा चेक करून घे, मग आपण ते पुढे फॉरवर्ड करू. कम इन. वहिनी बोलावलंस? हो अगं. काय ग, आज कुंकू वगैरे? देवळात गेली होतीस? नाही ग,
ऍक्च्युली आईने बोलावलं होतं, सो मी घरी गेले होते. घरचे सगळे खूप हॅपी असतील ना? हॅपी, सुपर हॅपी. त्यामुळेच वहिनीच्या चेहऱ्यावर इतका ग्लो आला. अगं सकाळी मी पण हेच म्हणालो तिला, पण मला उडवून लावलं सरळ. सार्थक, अमूल्य अगं बस ना तू. मला सांग, घरी लग्नाची तयारी कशी चालू आहे? आता लग्नाची तयारी काय, शेवटच्या मिनिटापर्यंत सुरूच असते. चाललंय हळूहळू. ए अमूल्या, अगं आजी आणि विक्रांत संगीत बद्दल वगैरे बोलत होते. तू करणार आहेस ना डान्स? मी माहिती नाही अगं, माझं काही असं ठरलं नाहीये. अगं मग ठरव लवकर. तुझ्या सख्या मोठ्या बहिणीचं लग्न आहे अमूल्या, तू तर डान्स केलाच पाहिजेस. आणि त्यात तुझा साखरपुडा आहे. अमूल्या, आय एम सॉरी. बहिणी अगं, तू का सॉरी म्हणतेस? ही सगळी माझ्या कर्माची फळं आहेत. बहिणी खरं सांगू का, खूप टेन्शन आलंय ग. काय करायचं काहीच कळत नाही. मी एक सजेस्ट करू का तुला? बोल ना. तू दादाशी खरंच लग्न कर ग, त्याला तू खरंच आवडतेस. हे बघ अमूल्या, इथे सगळ्यात जास्त दादाला मी ओळखते, हो की नाही? मी तुला सांगते ना, तो असा ना तुला छान आयुष्यभर सुखात ठेवेल ग, खरंच. आणि तू टेन्शन नको घेऊस ग त्याचं. तुला सांगू, एकदा का लग्न झालं ना की मग हे नवरे असे एकदम आपल्या मुठीत असतात अगं कायम. डोंट वरी. सो अनुभव दुसरं काय? काय अमूल्य मॅडम, निघायचं नाही वाटतं तुम्हाला? नाही, ते का? ऍक्च्युली मला वेदांत सरांसोबत जरा महत्वाचं बोलायचं होतं म्हणून. आलं लक्षात. काय हेच सरांशी काय बोलायचंय ते. काय बोलायचंय? सस्पेन्स. अहो सस्पेन्स बद्दलच असणार. बरं जाऊ द्या, मी निघतो. पण हा, तुम्ही ते सस्पेन्स एकदाचा काय तो संपवा. चला येतो. कम इन. गेले सगळे? मग आत्ता तरी बसणार आहात का अमूल्य मॅडम? प्लीज हा टाइमपास बंद कर ना. आणि जरा सिरियस हो. वेदांत, आपण एक नाटक सुरू केलं होतं, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असल्याचं. कारण ताई आणि विक्रांतचं लग्न व्हावं. पण आता तेच नाटक साखरपुड्यापर्यंत पोहोचलंय. काहीच सोल्युशन नाही आपल्याकडे. कळतंय का तुला? आता तरी सिरियस हो ना. अमूल्य अगं, मी आहे ना सिरियस. अजून किती सिरियस हो? तुला कळतंय का प्रॉब्लेम काय झालाय? काय प्रॉब्लेम झालाय? प्रत्येक गोष्ट कशी रे तुला सांगावी लागते? अमूल्य, तू बोललीस तर कळेल ना मला. काही गोष्टी ना न बोलता सुद्धा समजून घ्याव्या लागतात. दर वेळेला बोलायची गरज का पडावी? अच्छा, मी तुला समजून घेत नाही, हा प्रॉब्लेम आहे का? हो, नाही समजून घेत तू मला. तुला आहे ना माझं मनच समजत नाही. समोरच्या माणसाचं मन समजून घेणं शिक. तुझ्या आयुष्याचे अर्धे प्रॉब्लेम्स कमी होतील. अण्णा तुझ्याशी एवढं चांगलं वागतायत, ह्याचं टेन्शन येत आहे मला. अमूल्य, अगं अण्णा चांगलं वागतायत ना, मग यात टेन्शन घेण्यासारखं काय आहे? वेदांत, अरे अण्णा तुझ्याशी चांगले वागतायत कारण त्यांनी तुला जावई म्हणून ऍक्सेप्ट केलंय. जावई असल्यासारखंच ट्रीट करतायत ना ते तुला. आता तूच मला सांग, हे सगळं असं असल्यानंतर आपण साखरपुड्यासाठी माघार कशी घ्यायची? हे बघ,
मला हा साखरपुडा करायचा नाही, तुला हा साखरपुडा करायचा नाही. पण वेदांत, ह्या गोष्टीवर आपल्याकडे काही सोल्युशनच नाहीये. तुला लक्षात येतंय का अण्णांनी मला का माफ केलं? कारण वेदांत रे, ते ही गोष्ट गृहीत धरून चाललेत की आपलं एकमेकांवर प्रेम आहे, आपण हा साखरपुडा करणार आहोत. पण त्यांना जेव्हा ही गोष्ट कळेल की हे हे सगळं नाटक होतं, तेव्हा आपण मुंबईला गेलो हे किती मोठी चूक ठरेल. वेदांत, अण्णांनी मला स्पष्टपणे सांगितलं, ही शेवटची चूक, यानंतर नो मिस्टेक, नो माफी. हे असं सगळं असताना अरे मी कुठल्या तोंडाने जाऊन त्यांना सांगू की हे हे आम्ही सगळं नाटक करत होतो, आम्हाला हा साखरपुडा करायचाच नाहीये, वाट लागेल माझी. मग आता आपल्याला इच्छा नसताना हा साखरपुडा करावाच लागेल. बरं सुमन, त्या साफसफाई करणाऱ्यांना बोलवायला पाहिजे ना आता. बोलवते बोलवते. हो. बरं, माझी सगळी आमंत्रणं झालेली आहेत. हो. तुम्हाला ज्यांना बोलवायचं त्यांना पत्रिका दिलीत का? हो हो, माझी सुद्धा सगळी आमंत्रणं देऊन झाली. चाल, हुश, मोठं काम झालं बाई. हो हो, थकून जात असाल ना तुम्ही, हा? मध्ये मध्ये थोडासा आराम पण करत जाओ. आता कुठला आराम, आता एकदम 16 नंतरच आराम. बरं, मी आता पत्रिका द्यायला गेले तेव्हा सगळीकडे एकच प्रश्न होता. काय? आता आरतीचं लग्न आहे, अमूल्याचं कधी? तर मी सरळ सगळ्यांना सांगून टाकलंय, याच मांडवात अमूल्याचा साखरपुडा सुद्धा आहे. हो हो, मी सुद्धा. आरतीचं लग्न आणि अमूल्याचा साखरपुडा दोन्ही एकत्रच आहे असंच सांगितलंय सगळ्यांना. आपण वेदांत आणि अमूल्याचं लग्न कधी करूया हो? काय, दोघांशी बोलून लवकरात लवकर त्यांचे लग्न लावून देऊ, त्यात काय. आणि सांगू का तुम्हाला, तुमच्यापेक्षा जास्त काही अमूल्याला झालेली असेल की नाही बा. बरं, मी काय म्हणतो, दोघी मुली आपल्या सासरी गेल्या की नाही की आपण सुद्धा अजिबात वेळ फुकट घालवायचा नाही. म्हणजे? अहो म्हणजे दोघी त्यांच्या त्यांच्या घरी गेल्या की आपण ही जायचं बाहेर मस्त छान भारत दर्शन करायला. तुम्ही वेळ काढणार आहात की काय? अरे म्हणजे काय, मग तुमच्यासाठी वेळ काढणार मी. खरंच? हा मग, हा, मी एक काम करा, तुम्ही अमूल्याशी बोलून घ्या, काय कधीचा मुहूर्त काढायचं वगैरे विचारून घ्या तिला. आता ही जबाबदारी तुम्ही घ्या बरं. नाही नाही नाही, अहो मला ते जमणार नाही, मी आणखीन काहीतरी गोंधळ घालून ठेवेन. हे मुहूर्ताचं वगैरे ना ते तुमचं तुम्हीच बघा काय ते. हा बरं सुमन, पण मी सांगू का, माझ्यासाठी सगळ्यात चांगला मुहूर्त म्हणजे माझी ही गोड बायको, अतिशय गोड अशी हसते, तो क्षण माझ्यासाठी सगळ्यात चांगला मुहूर्त. हो की काय? सी अमूल्य, मला कळतंय हे सगळं कठीण आहे थोडं. थोडं थोडं नाही, डोंगरा एवढं. नाही नाही नाही, ऍक्च्युली हे सगळं पर्वता एवढं कठीण आहे. हो म्हणजे तेच ते. काय काही सोल्युशन सुचतंय का तुला? मूल्य, माझ्याकडे कसं असेल सोल्युशन? आय मीन माझ्यासोबत हे सगळं पहिल्यांदाच होतंय ना. बरोबर, तुझ्यासोबत हे सगळं पहिल्यांदाच होतं आणि माझ्यासोबत तर हे सगळं वर्षानुवर्ष घडत आलंय ना. काहीतरी बोलतो आपलं. तसं नाही, तू मिसअंडरस्टँड करतेस मला. अमूल्य, एकदा शांतपणे माझं ऐकून घे ना. सी, मला ना एवढंच बोलायचंय की मला कळतंय हे सगळं खूप कठीण आहे आणि आपल्याकडे यावर काहीच सोल्युशन नाही. बट अमूल्य, आय प्रॉमिस, काही झालं ना तरी मी तुला असं एकटीला यात नाही सोडणार. तेवढा विश्वास आहे माझा तुझ्यावर. पण अरे, जस जशी ही तारीख जवळ येते ना, तस तशी माझी भीती आणखी वाढत चालली. काय करावं काहीच कळत नाहीये रे. डोंट वरी, हा साखरपुडा नाही होणार. काहीतरी मार्ग काढूया आपण.
मी सोडतो तुला. ए बाबा राहू दे प्लीज, आता सोडू वगैरे काहीच नकोस. ओके